श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश अगदी शेवटपर्यंत ऐका. कारण कदाचित तुम्ही ज्या गोष्टींची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहात, ज्याच्यासाठी तुम्ही मनापासून प्रार्थना करत आहात, ज्याच्यासाठी तुम्ही कित्येक वेळा स्वामींच्या चरणी डोकं ठेवलं आहे, त्या गोष्टीची वेळ आता जवळ आली आहे. हो भक्तांनो, तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता उघडणार आहेत. कदाचित गेल्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात एकामागून एक अडचणी येत असतील. एक काम पूर्ण होत नाही, दुसरं काम अडतं, ज्याच्यावर विश्वास ठेवला ते साथ सोडतं, पैशाची चिंता असते, घरात काही समस्या असतात, मनात सतत विचार सुरू असतात आणि कधीकधी तुम्ही स्वतःलाच विचारता, माझ्या आयुष्यात चांगलं कधी होणार? माझ्या स्वामी भक्तांनो, आज स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवून हा एक शब्द मनात ठेवा. ही परिस्थिती कायमची नाही. तुमच्या आयुष्यात कितीही अडथळे आले असतील, कितीही वेळा तुमचे प्रयत्न अपयशी झाले असतील, पण त्याचा अर्थ असा नाही की तुमचं नशीब कायमचं बंद आहे. कधीकधी स्वामी आपल्याला थांबवतात, कारण आपल्यासाठी योग्य वेळ अजून आलेली नसते. कधीकधी आपण एका दरवाजावर कितीही वेळा टकटक करतो, पण तो दरवाजा उघडत नाही आणि आपण निराश होतो. मग स्वामींना माहिती असतं की आपल्या पुढे त्यापेक्षा मोठा दरवाजा उघडणार आहे. म्हणून भक्तांनो, आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अडल्या असतील तर निराश होऊ नका. कदाचित तुमच्या आयुष्यातील जुने दरवाजे बंद होण्यामागे स्वामींचीच काही योजना असेल. कारण काही दरवाजे बंद झाले नाहीत तर नवीन दरवाजे आपल्याला दिसतच नाहीत. माझ्या स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला विश्वास असेल की स्वामी तुमच्या आयुष्यातील बंद दरवाजे उघडणार आहेत, तर आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही कमेंट म्हणजे स्वामींच्या चरणी तुमचा विश्वास आहे. माझ्या भक्तांनो, तुमच्या आयुष्यात अचानक काहीतरी बदलायला सुरुवात होऊ शकते. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात, त्यातून एखादी चांगली बातमी मिळू शकते. ज्या व्यक्तीची तुम्ही वाट पाहत आहात, तिच्याकडून एखादा फोन येऊ शकतो. ज्या संधीची तुम्हाला अपेक्षा नव्हती, ती अचानक तुमच्यासमोर येऊ शकते. किंवा एखाद्या समस्येचा असा मार्ग सापडू शकतो, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. म्हणून माझ्या भक्तांनो, आता तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. कधीकधी मोठ्या बदलाची सुरुवात एका छोट्याशा संधीपासून होते. एक छोटा निर्णय, एक छोटी भेट, एक छोटा फोन आणि मग संपूर्ण आयुष्याची दिशा बदलते. म्हणून स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा, पण त्याचसोबत स्वतःचे प्रयत्नही सुरू ठेवा. कारण स्वामी मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालण्याचे धैर्य आपल्याला दाखवायचं असतं. माझ्या भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या एका स्वामी भक्त मित्राला किंवा नातेवाईकाला शेअर करा. कदाचित तोही एखाद्या बंद दरवाजासमोर उभा असेल आणि त्याला आज या संदेशाचीच गरज असेल. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच स्वामी संदेश चॅनेलवर आला असाल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण स्वामींच्या कृपेचे असे सुंदर आणि प्रेरणादायी संदेश आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. माझ्या स्वामी भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. कधीकधी आपल्याला वाटतं मी एकटाच आहे, पण त्या क्षणी स्वामी आपल्या सोबत असतात. आपण रडतो तेव्हा स्वामी आपल्या अश्रूंचे साक्षीदार असतात. आपण संकटात असतो तेव्हा स्वामी आपल्याला धैर्य देत असतात. आपण अपयशी होतो तेव्हा स्वामी आपल्याला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देत असतात. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी आपल्या आयुष्यात असा दरवाजा उघडतात, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात काहीतरी अडलेलं असेल तर एखादा स्वामीच्या चरणी मनापासून प्रार्थना करा. एकदा स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करा, स्वामी माझ्यासाठी योग्य असलेला मार्ग तुम्हीच उघडा म्हणून. आणि मग विश्वास ठेवा,
कदाचित तुमच्या आयुष्यातील शेवटचा बंद दरवाजा आता उघडण्याच्या तयारीत असेल. माझ्या भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कोणता दरवाजा उघडावा अशी तुमची इच्छा आहे? नोकरी, व्यवसाय, पैसा, कौटुंबातील सुख, एखादं स्वप्न किंवा एखादी मनापासूनची इच्छा? कमेंटमध्ये फक्त तुमची इच्छा लिहा आणि शेवटी लिहा श्री स्वामी समर्थ. चला पाहूया किती स्वामी भक्त आज या कमेंटमध्ये एकत्र येतात. भक्तांनो, कदाचित तुमचं नशीब बदलण्याआधी स्वामी तुमची परीक्षा घेत असतील. कदाचित तुम्हाला थोडं थांबावं लागत असेल. कदाचित काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जात असतील. कदाचित काही जुन्या गोष्टी संपत असतील. पण प्रत्येक शेवटामागे एक नवीन सुरुवात लपलेली असते. म्हणून भूतकाळात अडकून राहू नका. ज्यांनी तुमची साथ सोडली त्यांच्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. जे मिळालं नाही त्यासाठी स्वतःला कमी समजू नका. कारण स्वामी कदाचित तुमच्यासाठी त्यापेक्षा मोठी गोष्ट तयार करत असतील. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, विश्वास ठेवायचा आणि प्रयत्न करत राहायचे. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी हार मानणार नाही. कारण तुमची कथा अजून संपलेली नाही. तुमच्या आयुष्यात अजून खूप काही घडायचं बाकी आहे आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून सुरू व्हायचा आहे. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर आताच व्हिडिओला लाईक करा. हा संदेश तुमच्या मनापासून जवळच्या व्यक्तीला शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करून स्वामींच्या या भक्तिमय परिवाराचा भाग बना. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश लक्षात ठेवा. तुमचं नशीब कायमचं बंद राहणार नाही. जिथे आज अंधार आहे तिथे उद्या प्रकाश येणार आहे. जिथे आज अडथळा आहे तिथे उद्या मार्ग तयार होणार आहे. जिथे आज निराशा आहे तिथे उद्या आशा निर्माण होणार आहे. आणि जिथे आज एक दरवाजा बंद आहे तिथे स्वामी तुमच्यासाठी दुसरा दरवाजा उघडणार आहेत. फक्त घाई करू नका. स्वामींवर विश्वास ठेवा. तुमचे प्रयत्न सुरू ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. कारण स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो पण अन्याय नाही. माझ्या भक्तांनो, जर तुमच्या मनात स्वामींबद्दल श्रद्धा असेल तर शेवटी एकदा कमेंटमध्ये प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ. तुमच्या कमेंटमध्ये स्वामी माझ्यासोबत आहेत असंही लिहू शकता. हा संदेश आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि अजूनपर्यंत केलं नसेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण कदाचित पुढचा स्वामी संदेश तुमच्या आयुष्यातील आणखीन एका बंद दरवाजाची किल्ली घेऊन येईल. शेवटी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना, हे स्वामी समर्थ महाराज, ज्या भक्ताच्या आयुष्यात अडथळे आहेत त्याचे सर्व अडथळे दूर करा. ज्याच्या आयुष्यात बंद दरवाजे आहेत त्याच्यासाठी योग्य दरवाजे उघडा. ज्याच्या मनात निराशा आहे त्याच्या मनात आशेचा प्रकाश निर्माण करा. ज्याची स्वप्न अपूर्ण आहेत त्याला ती पूर्ण करण्याचं बळ द्या. आणि प्रत्येक भक्ताच्या डोक्यावर तुमचा आशीर्वाद सदैव राहू द्या. माझ्या स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश इथेच थांबतो. पण तुमचा विश्वास इथे थांबू देऊ नका. कारण तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता उघडणार आहेत. तुमची वेळ येत आहे. तुमचा मार्ग तयार होत आहे आणि स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.